महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार. महत्वाची बातमी. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून राजकीय नेत्यांना हादरवणारी आणि भोंदूबाबा अखेर जेरबंद झाल्याच्या नंतर अनेक बड्या नेत्यांना मात्र मोठे मोठे हादरे बसण्यास झाली आहे सुरुवात. अशोक खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील बड्या आसामी नेत्यांची नावं, ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट इशारा कुणाकडे आणि अंजली दमानियांनी सीडीआरचं 1835 लोकांची यादीच काढली बाहेर. मित्रांनो, सविस्तर बघूया. हा भोंदूबाबा लिंक पिसाट भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित कोण कोण आणि राज्यातील बडे मासे कोण आहेत त्यांचीच नावाची यादी. मित्रांनो, नावं आली अखेर समोर. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी आणि त्यांचं राजकारण अत्यंतपणे अस्तास लावणारी सगळ्यात मोठी बातमी. मित्रांनो, महाराष्ट्र सध्या या लिंक पिसाट भोंदूबाबांकडे अतिशय संतापाने पाहतोय. महाराष्ट्राचं नाव खराब करण्याच्या पाठीमागे अशोक खरातचा हेतू काय होता हे आता महाराष्ट्राला समजायला लागलंय. अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीची दमदार एंट्री झाल्यानंतर मात्र आता ईडीने कारवाईचे बोट उगारल्यानंतर त्याच्या संपत्तीवरती टाच येण्यास सुरुवात झाली आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या बहीण असणाऱ्या प्रतिभा चाकणकर यांच्या देखील खात्यामध्ये या भोंदूबाबा खरातने पैसे टाकल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोघांचे जॉईंट खाते खोलून यांनी पैशांचा खूप मोठा अपहार केलाय. त्याबरोबरच मित्रांनो, राज्यातील 1835 कॉल्स आणि शेकडो नेते यांची माहिती अंजली दमानिया बुधवारी म्हणजेच उद्या संध्याकाळी जाहीर करणार आहेत. बडे पोलीस अधिकारी, बडे मंत्रालयातील अधिकारी, त्याचबरोबर जे अधिकारी मंत्र्यांशी संबंधित, जे अधिकारी नेत्यांशी संबंधित आहेत त्यांच्या देखील नावाची पोलखोल सध्या होते. म्हणजे हे प्रकरण वाढतं तेवढं वरवर सोपं नाहीये. तर या प्रकरणाच्या मुळाशी आता जोपर्यंत ईडी जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील बड्या हस्ती सापडणार नाहीत. मात्र मित्रांनो, या घडीच्या या सगळ्यात मोठ्या बातमीने महाराष्ट्राचं राजकारण मात्र हादरवून टाकलंय. कोण आहे त्याशी संबंधित होते आणि खरातच्या पाया पडायला, खरातच्या इथे जाऊन स्वतःचं भविष्य बघायला जायचे. मित्रांनो, यामध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव अग्रणी भागामध्ये घेतलं जात होतं. मात्र दीपक केसरकर यांचं नाव आल्यानंतर दीपक केसरकरांनी म्हटलंय, मी इथे एकटा जात नव्हतो, सगळ्या आमदारांची यादीच ते आता वाचायला लागलेत. जवळजवळ 39 आमदार इथे जाऊन आलेत, मंत्री जाऊन आलेत. महाराष्ट्रातील सध्याचे मंत्री हे अशोक खरातचे भक्त असल्याचा मोठा खुलासा सध्या दीपक केसरकर यांनी केलाय. दीपक केसरकर यांचा पी आणि खरात याचे जवळजवळ 278 कॉल्स झालेले आहेत. हे नेमके कशासाठी हे देखील महाराष्ट्राला समजलं पाहिजे. त्याही पुढची महत्वाची बाब म्हणजे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. त्या उद्या संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेऊन अशोक खरात याच्याशी संबंधित असणारे महाराष्ट्रातील बडे मासे कोण आहेत त्यांची नावासह, सीडीआरसह, फोनसह संपूर्ण इत्थंभूत माहिती ते महाराष्ट्राला देणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये बडे नेते कोण आहेत, आतापर्यंत अशोक खरात याच्याशी संबंधित असणारी नावं समोर आलीत. मित्रांनो, चंद्रकांत पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते, मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते, हेमंत गोडसे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव दीपक केसरकर तत्कालीन शिक्षण मंत्री, हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, अमित शहा भारतीय जनता पार्टीचा बडा चेहरा, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्याच वेळी अनेक बड्या हस्ती या ठिकाणी येऊन गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते. परंतु अमित शहा यांच्यापर्यंत या भोंदूबाबाला घेऊन कोण गेलं याची आता चौकशी होणार का
याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. एकंदरीत या प्रकरणामध्ये मित्रांनो भोंदूबाबा खरातने सगळ्या राजकीय नेत्यांशी हाताशी धरून आपली संपत्ती वाढवण्याचा आणि महिलांवरती अत्याचार करण्याचा कार्यक्रम चालू ठेवला होता. हे मात्र महाराष्ट्राला भूषणावं नाही. त्यामुळे अनेक नेते जे संबंधित आले त्यांच्यावर देखील कार्यवाही व्हावी अशी मागणी होत आहे.